आज तर मम्मीने मला कूलर मध्ये पाणी भरायला लावलं, कारण घरी मामा येणार होते. आता मामा येणार म्हटलं, मम्मीने सांगितलं मला का मामाची चांगली खातिरदारी झाली पाहिजे म्हणून. आणि कूलर मध्ये पाणी भरतोच होतो, तेवढ्यात बाहेर गाडी वाजली. म्हणलं याला मामा लयच लवकर आले गाड्या. त्याच्यानंतर काय मग मामा घरात आले. आता मला डायरेक्ट भीती वाटायला लागली. म्हणलं आता जर लाईट गेली तर कूलर मध्ये पाणी भरून काहीच फायदा नाही होणार. आणि माझा आवाज देवाला एवढा आवडला ना का खरं लाईटच गेली. म्हणलं आता मम्मी मला हाताने मामाला हवा घालायला लावीन, त्यापेक्षा आपण लवकर ना MSCB वाल्यांना बोलून घेऊ. तशी तरी लाईट फिटिंग मी बी केली असती बरं का, पण नको म्हटलं, आपला जाळण दूर संघच निघायला बसलाय. त्यांना केला फोन आणि ते 5 मिनिटात आले. ते वरून मला म्हणते का सांग कमून लाईट गेली. त्यांना म्हटलं जर मला माहित असतं तर मी तुम्हाला कायला बोलावलं असतं. ते म्हटले बरं थांब मी बघतो काय झालंय ते. लागले ते रापर पोलाव चढायला. काय मग एवढे वरती काम करताना भीती नसं वाटत का? रिस्की तर आहेच, पण काय नाही, आता सवय होऊन गेली. अहो म्हटलं पण तुमचं जाऊ द्या, पण असं काही काम करताना जर तुमचं काय झालं तर तुमच्या फॅमिलीचं काय होईल सांगा ना. अरे पण त्याला आता काही पर्याय नाही ना. अहो आहे ना त्याला पर्याय. तुम्ही काय करा, टर्म इन्शुरन्स प्लॅन करून घ्या. हा टर्म इन्शुरन्स प्लॅन काय असतो? त्यांना म्हणलं टर्म इन्शुरन्स म्हणजे ना तुमच्या घरातल्या कमावत्या व्यक्तीला जर काही झालं ना तर तुमच्या फॅमिलीला आहे ना लमसम रक्कम भेटती. अरे पण येत लय महाग असेल. नाही हो, ते फक्त महिन्याला आहे ना 600 ते 700 रुपये भरून 2 करोड पर्यंत घेऊ शकतोय आपण. तुम्ही 51 पेक्षा जास्त तिथे ना टर्म प्लॅनची तुलना पण करू शकते. आणि तसं पण त्याच्यावर आता 15% डिस्काउंट चालू आहे. आणि ते ना 24 तास तुमच्यासाठी अवेलेबल पण राहते. हे टर्म इन्शुरन्स तुम्ही पण घ्या, लिंक माझ्या बायो मध्ये दिलेली आहे. तुमचीच फॅमिलीची सिक्युरिटी वाढणार तशी पण त्यांनी.